आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 7 मे 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? खालीलपैकी कोणते राज्य पंचायत विकास निर्देशांक 2.0 मध्ये प्रथम क्रमांकावरती आलेला आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक ए, त्रिपुरा हे राज्य या ठिकाणी पंचायत विकास निर्देशांक 2.0 मध्ये या ठिकाणी प्रथम क्रमांकावरती आलेला आहे, अव्वल स्थानावरती आलेला आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? भारत आणि कोणत्या देशादरम्यान सिनबॅक्स 2 हा जो काही द्विपक्षीय लष्करी सराव आहे तो सुरू करण्यात आलेला आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, कंबोडिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या, सिनबॅक्स मध्येच या ठिकाणी याचा फुल फॉर्म दडलेला आहे. कंबोडिया इंडिया बायलॅटरल आर्मी एक्सरसाइज, सिनबॅक्स 2. बरोबर, 2 काय आहे तर या ठिकाणी दुसरी आवृत्ती आहे, द्वितीय आवृत्ती आहे. बरोबर, आणि द्विपक्षीय लष्करी सराव आहे, आर्मी एक्सरसाइज आहे. कधी ते कधी तर 4 मे ते 17 मे 2026 दरम्यान हा जो काही या ठिकाणी सराव आहे, लष्करी सराव, याच्या मागचा उद्देश काय तर दहशतवाद विरोधी कारवाया, संयुक्त राष्ट्र शांतता मोहिमेच्या चौकटीमध्ये काम करणे आणि दोन्ही सैन्यांमधील आंतर कार्यक्षमता वाढवणे या उद्देशाने हा या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये सहभाग काय आहे तर लिहून घ्या. भारतीय लष्कराची सुमारे 120 जवानांची तुकडी, ज्यामध्ये प्रामुख्याने मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटच्या सैनिकांचा समावेश आहे. ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. पहिलाच प्रश्न आहे एखाद्या एक्सरसाइज बद्दल. तर भारतासोबत अन्य देशांच्या वेगवेगळ्या एक्सरसाइज होत असतात, त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. नोमॅडिक एलिफंट हा सराव मंगोलिया देशासोबत, शक्ती सराव फ्रान्स देशासोबत, सूर्यकिरण नेपाळसोबत, युद्धाभ्यास अमेरिकासोबत, गरुडा शक्ती इंडोनेशियासोबत, तारकश सराव अमेरिकासोबत, डस्ट लीग उझबेकिस्तानसोबत, मोसी 2 रशियासोबत, विनबॅक्स भारत आणि व्हिएतनाम दरम्यान आणि हॉपेक्स सराव इजिप्त देशासोबत. या ज्या काही गोष्टी आहेत त्या एक्झामला या ठिकाणी आजकाल विचारले जात आहेत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा, स्टार मार्क करून ठेवा. खालीलपैकी कोणत्या न्यायव्यवस्थेला सरन्यायाधीशांनी देशातील पहिली कागदविरहित राज्य न्यायव्यवस्था म्हणून घोषित केलेला आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सिक्कीम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. वैशिष्ट्य काय आहे या ठिकाणी तर सिक्कीममधील उच्च न्यायालय म्हणजेच हायकोर्ट्स आणि अधीनस्थ न्यायालयांमध्ये आता ई फायलिंग, व्हर्च्युअल सुनावणी आणि डिजिटल केस रेकॉर्डचा वापर केला जाणार आहे. तर सिक्कीम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. सिक्कीमबद्दल अजून एक गोष्ट लक्षात घ्या. 100% ऑर्गॅनिक फार्मिंग करणारं म्हणजे 100% सेंद्रिय शेती करणारं देशातील पहिलं राज्य बनलेलं आहे सिक्कीम राज्य. ही देखील तुम्हाला साईडला या ठिकाणी गोष्ट लिहून घ्यायची आहे. पर्याय क्रमांक सी, सिक्कीम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न आहे एखाद्या प्रथम घटनेबद्दल. तर बाकीच्या प्रथम घटनांवरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. भारताच्या भीम UPI ॲपचा स्वीकार करणारा पहिला कॅरेबियन देश त्रिनिदाद आणि टोबॅगो. क्रूज भारत मिशनला पाठिंबा देणारं पहिलं राज्य गुजरात. देशातील पहिले डिजिटल नोमॅड विलेजचे उद्घाटन याक्तेन जे की सिक्कीममध्येच आहे. भारतातील पहिले स्मार्ट इंटेलिजंट विलेज सातनवरी. भारतातील पहिला ड्रोन आधारित कृत्रिम पावसाचा प्रयोग राजस्थानमध्ये. भारतातील पहिल्या टेम्पर्ड ग्लास मोबाईल उपकरणांच्या उत्पादन सुविधेचे उद्घाटन करण्यात आलं नोएडामध्ये. आदिवासी भाषांसाठी भारतातील पहिले AI शक्तिशाली अनुवादक ठरला आहे आदिवानी. पहिल्या उभयचर ड्रोनचे नाव आहे अवतार. पहिले एकात्मिक बासमती आणि सेंद्रिय प्रशिक्षणसह प्रात्यक्षिक शेत या ठिकाणी विकसित करण्यात आलं पिलीभत उत्तर प्रदेश या ठिकाणी. आणि देशातील पहिली कागदविरहित राज्य न्यायव्यवस्था डिक्लेअर करण्यात आली आहे सिक्कीमची. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. केंद्र सरकारने प्रसार भारतीच्या नवीन अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती केलेली आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, प्रसून जोशी असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? प्रसून जोशी असं त्यांचं नाव आहे. केंद्र सरकारने प्रसार भारतीच्या नव्या अध्यक्षपदी यांची नियुक्ती केलेली आहे. प्रश्न आहे एखाद्या नियुक्तीबद्दल. तर बाकीच्या नवनवीन नियुक्त्यांवरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. अभ्यास किती करता हे खरंच बिलकुल महत्त्वाचं नाहीये. केलेल्या अभ्यासावरती परत किती वेळा रिव्हिजन मारता हे महत्त्वाचं ठरणार आहे. लिहून घ्या. मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या महिला आयुक्तपदी अश्विनी भिडे. महाराष्ट्र राज्य खो खो संघटनेच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवार. भारत जनगणना 2027च्या ब्रँड अँबॅसेडरपदी सुदर्शन पटनायक. मोसादचे नवीन प्रमुख बनलेले आहेत या ठिकाणी रोमन गॉफमन.
इंडियन डिजिटल पेमेंट इंटेलिजन्स कॉर्पोरेशनचे MD आणि CEO बनलेत के सत्यनारायण राजू. फिक्कीचे नवीन महासचिव बनलेत अनंत स्वरूप. राज्यसभाचे उपसभापती बनलेत हरिवंश नारायण सिंह. नॅस्कॉमचे अध्यक्ष बनलेत श्रीकांत वेलमकन्नी. संरक्षण लेखा नियंत्रक बनलेत अनुग्रह नारायण दास. बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनच्या परिषदेच्या अध्यक्षपदी PV सिंधू यांची नियुक्ती. तर प्रसार भारती अध्यक्ष या ठिकाणी बनलेत नवीन प्रसून जोशी असं त्यांचं नाव आहे. प्र फॉर प्रसार, प्र फॉर प्रसून असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. या ठिकाणी इग्नाइट अकॅडमी जसे की तुम्हाला माहित आहे RTO AMVI 461 जागांची जाहिरात या ठिकाणी कधीही येऊ शकते. तुम्हाला माहिती आहे धनंजय कचाले सर यांनी ऑलरेडी RTO AMVI परीक्षा स्वतः 2 वेळेस या ठिकाणी उत्तीर्ण झालेत, पास झालेत. त्यांचं यूट्यूब चॅनल आहे इग्नाइट अकॅडमी RTO AMVI बरोबर. जाहिरात आली की त्या ठिकाणी RTO AMVIच्या 461 जागांबद्दल त्या ठिकाणी त्यांच्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करण्यात येणार आहे. सविस्तर माहितीचा व्हिडिओ ते घेऊन येणार आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, त्यांच्या चॅनलला व्हिजिट द्यायची आहे. तसेच त्यांचे जे काही बॅचेस असतील, बुक्स असतील, त्यांचे जे काही ॲप्लिकेशन आहे या सर्वांच्या लिंक्स व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवतो त्यांच्या यूट्यूब चॅनलची आणि ॲप्लिकेशनची. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी कोणी डेन्मार्कच्या हॉर्सेन्स या ठिकाणी झालेल्या 31व्या उबर कप 2026 चे विजेतेपद जिंकलेलं आहे, चीनला हरवून या ठिकाणी जिंकलेलं आहे. तर पर्याय क्रमांक A दक्षिण कोरिया. लक्षात घ्या दक्षिण कोरिया विजेतेपद जिंकलं आहे, चीन या ठिकाणी उपविजेता ठरला आहे. म्हणजे चीनला या ठिकाणी हरवून, चीनचा पराभव करून 31व्या क्रमांकाच्या उबर कप 2026 विजेतेपद जिंकलेलं आहे दक्षिण कोरियाने. प्रश्न आहे एखाद्या क्रीडा स्पर्धेबद्दल, तर बाकीच्या अन्य झालेल्या क्रीडा स्पर्धांवरती एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. महिला आशिया कप 2025 या ठिकाणी भारतामध्ये त्याच्यामध्ये रौप्य पदक जिंकलं आहे. बजाज पुणे ग्रँड टूर 2026 विजेतेपद ल्यूक मडगवे यांनी जिंकलं. 2025-26 हॉकी इंडिया लीग पुरुषांचं या ठिकाणी कलिग लार्सन्स यांनी या ठिकाणी जिंकलेलं आहे विजेतेपद. प्रो रेसलिंग लीग 2026 विजेतेपद हरियाणा थंडर्स यांनी जिंकलं. ICC अंडर-19 पुरुष क्रिकेट विश्वचषक भारताने जिंकलं. 2025-26 रणजी करंडक स्पर्धा जम्मू काश्मीरने जिंकलं. चायनीज ग्रँड प्रिक्स 2026 किमी अँटोनेली यांनी जिंकलं. ICC पुरुष T20 विश्वचषक 2026 भारताने जिंकलं. सॅफ अंडर-20 चॅम्पियनशिप 2026 बांगलादेशने जिंकलं. भारताचा 95 क्रमांकाचा बुद्धिबळ ग्रँडमास्टर या ठिकाणी बनलेला आहे अरण्यक घोष. 31व्या उबर कप 2026 विजेतेपद जिंकलं आहे दक्षिण कोरिया यांनी. पुढचा प्रश्न क्रमांक 5. मे 2026 मध्ये केंद्र सरकारकडून RBIच्या नव्या डेप्युटी गव्हर्नरपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक D रोहित जैन असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? रोहित जैन असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी केंद्र सरकारकडून RBIच्या नव्या डेप्युटी गव्हर्नरपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रोहित जैन असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 6. पद्मा दोरी हा जो काही नावाचा इनिशिएटिव्ह आहे, उपक्रम आहे, कोणत्या 2 प्रदेशांच्या वस्त्र परंपरांमधील एक सहयोग आहे, उपक्रम आहे, पार्टनरशिप आहे. 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C वरील दोन्ही. कोण कोण? तर पर्याय क्रमांक A भारताचा ईशान्य प्रदेश आणि पर्याय क्रमांक B मध्य प्रदेश बरोबर. तर या 2 प्रदेशांचा या ठिकाणी वस्त्र परंपरांमधील एक सहयोग प्रकल्प आहे. हा उपक्रम ईशान्य हस्तकला आणि हातमाग विकास महामंडळद्वारे सुरू करण्यात आला आहे. हे एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेवर आधारित आहे, जे शाश्वत आणि नैतिक वस्त्र उत्पादनाला प्रोत्साहन देतं. म्हणजे सस्टेनेबल अँड एथिकल फॅशनला या ठिकाणी बूस्ट करण्यासाठी प्रोत्साहन देतं, समर्थन देतं. पर्याय क्रमांक C भारताचा ईशान्य प्रदेश आणि मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. याच्यामध्ये मध्य प्रदेशबद्दल देखील बोलण्यात आलं. तर मध्य प्रदेशची स्थापना करण्यात आली 1 नोव्हेंबर 1956. मुख्यमंत्री आहेत मोहन यादव. राज्यपाल आहेत मंगूबाई छगनबाई पटेल. राजधानी आहे भोपाळ. 8 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान बंधवगड, कान्हा, पेंच, संजय, सातपुरा, पन्ना, वनविहार आणि कुनो आणि 4 महत्त्वाचे धरण गांधीसागर, बनसागर, बारगी आणि बारणा. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 7. भारतातील F1 कार्यक्रमासाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर पर्याय क्रमांक B क्रिकेटर श्रेयस अय्यर यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. कशासाठी? तर भारतातील F1 प्रोग्रामसाठी ॲज अ ब्रँड अँबॅसेडर पदी. पुढचा प्रश्न क्रमांक 8. खालीलपैकी कोणत्या देशाने जगातील पहिला ऑप्टोसार उपग्रह प्रक्षेपित केलेला आहे. 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. उपग्रहाचे नाव काय? मिशन दृष्टी. काय नाव आहे? मिशन दृष्टी असं नाव आहे. लक्षात घ्या. याच्याबद्दल काही 4-5 पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. जगातील पहिला ऑप्टोसार उपग्रह भारत या देशाने प्रक्षेपित केला आहे. कोणत्या कंपनीने, कोणत्या स्टार्टअपने? तर बेंगलोरमधील असलेल्या गॅलेक्सी आय GALAX GALAX
EYE गॅलक्स आय या स्टार्टअपने हा या ठिकाणी उपग्रह विकसित केला आहे. वैशिष्ट्य काय आहे तर हा जगातील पहिला हायब्रिड ऑप्टिकल सार उपग्रह आहे जो ढग किंवा रात्रीच्या वेळी देखील या ठिकाणी स्पष्ट छायाचित्रे घेऊ शकतो. प्रक्षेपण यान कोणतं होतं तर हे स्पेसएक्सच्या फाल्कन 9 रॉकेटद्वारे कॅलिफोर्नियातून प्रक्षेपित करण्यात आलं आणि हा उपग्रह भारताच्या खासगी क्षेत्राद्वारे विकसित केलेला सर्वात मोठा उपग्रह आहे ज्याचं वजन ऑलमोस्ट 190 किलोग्राम आहे. ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 9 जागतिक ॲथलेटिक्स दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर पर्याय क्रमांक डी 7 मेला दरवर्षी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण जागतिक ॲथलेटिक्स दिवस म्हणून साजरा करतो. उद्देश काय तरुणांना ॲथलेटिक्समध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहन देणे, खेळ, आरोग्य आणि पर्यावरण यांच्यामध्ये दुवा साधणे. आणि इतिहास काय याचा तर हा दिवस पहिल्यांदाच 15 मे 1996 रोजी साजरा करण्यात आला. ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे, प्रश्न आहे महत्त्वाच्या दिवसाबद्दल. मे महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 मेला आंतरराष्ट्रीय कामगार दिवस, महाराष्ट्र आणि गुजरात राज्याचा राज्य दिवस आणि उज्ज्वला दिवस. 2 मे जागतिक ट्यूना दिवस. 3 मे जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस. 4 मे कोळसा खाण कामगार दिवस. मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी म्हणजेच यावर्षी 5 मेला जागतिक दमा दिवस. 7 मे जागतिक ॲथलेटिक्स दिवस. 8 मे जागतिक रेड क्रॉस दिवस. 11 मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस. 12 मे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस. 14 मे जागतिक स्थलांतरित पक्षी दिवस. 15 मे कुटुंबाचा आंतरराष्ट्रीय दिवस. मे महिन्याच्या 3ऱ्या शनिवारी म्हणजे यावर्षी 16 मेला सशस्त्र सेना दिवस. 17 मेला जागतिक दूरसंचार दिवस आणि जागतिक उच्च रक्तदाब दिवस. 18 मे जागतिक एड्स लस दिवस आणि आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस. 21 मे दहशतवाद विरोधी दिवस. 22 मे जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि 31 मे तंबाखू विरोधी दिवस आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती. क्लिअर. पुढचा प्रश्न क्रमांक 10 महानगर गॅस लिमिटेड ज्याला बोलतो आपण MGL बरोबर महानगर गॅस लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक सी प्रवीर कुमार श्रीवास्तव असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे प्रवीर कुमार श्रीवास्तव असं त्यांचं नाव आहे. महानगर गॅस लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालकपदी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या राज्याने किंवा केंद्र सरकारने कॅच द रेन 2026 अभियानाअंतर्गत नीरा अधिकृत जल शुभंकराचे अनावरण केलेले आहे. 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दिल्ली या केंद्र सरकारने या केंद्रशासित प्रदेशाने कॅच द रेन 2026 अभियानाअंतर्गत नीरा अधिकृत जल शुभंकराचे अनावरण केलेले आहे. उद्देश काय पावसाचे पाणी साठवणे म्हणजेच रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि भूजल पुनर्भरण म्हणजेच ग्राउंड वॉटर रिचार्ज याबद्दल जागरूकता निर्माण करणे हा नीरा शुभंकराचा मुख्य उद्देश आहे. अशा प्रकारे शेवटचा प्रश्न सॅल्विसने प्रकाशित केलेल्या ग्रोथ हब्स इंडेक्सनुसार 2035 पर्यंत जगातील सर्वात वेगाने वाढणारे प्रमुख शहर म्हणून कोणत्या शहराला स्थान देण्यात आलेले आहे तर पर्याय क्रमांक ए बेंगलोर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर बेंगलोर शहराला या ठिकाणी सर्वात वेगाने वाढणारे प्रमुख शहर जगातील म्हणून या ठिकाणी स्थान देण्यात आलेलं आहे. क्लिअर. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न 2026च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीमध्ये कोणत्या राजकीय पक्षाने बहुमत मिळवलेलं आहे TMC BJP CPI की INC. तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काहीच हरकत नाही. ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आलं की चुकलं दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.